पंढरपुरी पडली होड पंढरपुरी पडली होड मुटक्या परिचा धांगड गोड मुटक्या परिचा धांगड गोड मुटक्या परिचा धांगड गोड मुटक्या परिचा धांगड गोड एका जनार्दनी मार्ग उलटा मार्ग उलटा बेटा तो जाने दो गुरुदा बेटा जाने दो गुरुदा बेटा तो जाने दो गुरुदा बेटा तो जाने दो गुरुदा बेटा तो जाने दो गुरुदा बेटा एका जनार्दनी मार्ग उलटा एका जनार्दनी मार्ग उलटा जो जाने तो गुरुदा बेटा 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 पंढरपुरी पडली होड पंढरपुरी पडली होड मुटक्या परिचा धांगड गोड मुटक्या परिचा धांगड गोड मुटक्या परिचा धांगड गोड मुटक्या परिचा धांगड गोड जय गोपाल कुमार जय गोपाल कुमार जय गोपाल कुमार जय गोपाल कुमार आहा जय गोपाल कुमार 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 आहा जय गोपाल कुमार 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 जय गोपाल जय जय गोपाल संत आले वरला दिंडी संत आले संत आले संत आले वरला दिंडी संत आले संत आले वरला दिंडी संत आले संत आले संत आले वरला दिंडी संत आले काखेत मुंडी काखेत मुंडी काखेत मुंडी फुरक्या काखेत मुंडी पंढरपुरी पंढरपुरी पडली गोड हाती कुराच्या काखेत मुंडी
हाती खुरक्या काके मुनी हाती खुरक्या काके मुनी हाती खुरक्या काके मुनी पंढरपुरी पडल घोडा संत आले संत आले वरला लागली संत आले संत आले वरले पंढरपुरी पडली गोडा पंढरपुरी खुरक्या काकेत मुनी हाती खुरक्या काकेत मुनी पंढरपुरी पंढरपुरी पडल घोडा पंढरपुरी मुटक्या परित मुटक्या परी धांगड मोड मुटक्या परी धांगड मोड मुटक्या परी धांगड मोड मुटक्या परी मुटक्या परी गागड मोड मुटक्या परी गागड मोड पंढरपुरी पंढरपुरी पडली ओढ पंढरपुरी मुटक्या परित दांगड गोड मुटक्या परित दांगड गोड मुटक्या परित दांगड गोड नांगड गोड नांगड गोड मुटक्या परित नांगड गोड मुटक्या परित दांगड गोड
पडली घोड पंढरपुरी पंढरपुरी विठ्ठल महाराज की है गोपाल महाराज की संत आले वरले दिंडी हाती खुरक्या काखित मुंडी पंढरपुरी पडली होड स्वर्द्या कोणतरी मुटक्या परीस धांगड गोड आली वैष्णवांची मांदी मेले डुक्कर बांधले खांदी पंढरपुरी पडली होड मुटक्या परीस धांगड गोड एका जनार्दनी मार्ग उलटा जो जाणे तो गुरुचा बेटा पंढरपुरी पडली होड मुटक्या परीस धांगड गोड पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण संतांचे दुसरे चरण संताचे दुसरे चरण संताचे दंतकृतारे कथेचा कथेचा सर्वपादाने कथेचा सर्वादाने कथेचा बाबाजी सद्गुरुदास संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधामना अन्यांश हस्तचरण श्रवणत्वगादीन प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं संत आले वरले दिंडी हाती खुरक्या काखित मुंडी पंढरपुरी पडली होड मुटक्या परीस धांगड गोड प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगातील थोर संत पैठणचे शांतीब्रह्म ज्यांनी श्रीमद भागवतावर टीका करून प्रचंड मोठा ग्रंथ जगाला दिला, ज्यांनी मधल्या काळामध्ये अवतार घेऊन भरीव अशा प्रकारचं कार्य केलं, ज्यांची पारमार्थिकही श्रीमंती होती आणि व्यावहारिकही श्रीमंती होती, ज्यांची पत्नी सगळ्यांपेक्षा आणि शांत स्वभावाची अशा प्रकारची होती, भानुदासांचा वारसा ज्यांना प्राप्त झाला म्हणजे भानुदासाची पणतू, जनार्दनांची कृपा ज्यांना प्राप्त झाली आणि दत्तात्रयाची परंपरा ज्यांना लाभली, अशा प्रकारचे महाविष्णूचा अवतार म्हणून ज्यांना म्हटले असे नाथ महाराज, त्यांचा हा अभंग आहे. विठ्ठला 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 विठ्ठला
हा अभंग घ्यायचं कारण असं आहे, मागच्या वर्षी एकनाथ महाराजांचं चतुर्थ शतकोत्तर रौप्य महोत्सव आपण साजरा केलं, सर्वत्र झालं, आम्ही मनमाडला केला मोठ्या प्रमाणामध्ये. आता या वर्षी भानुदास महाराजांचं पंचशतकोत्तर तपपूर्ती महोत्सव आहे. म्हणजे भानुदास महाराजांना 512 वर्ष झाले समाधी घेऊन. त्याचबरोबर एकनाथ महाराजांचे गुरु सद्गुरु स्वामी जनार्दन त्यांना चतुर्थ शतकोत्तर सुवर्ण महोत्सव, म्हणजे त्यांना 450 वर्ष झाले समाधी घेऊन. हा 3 प्रकारचा योग लक्षात ठेवून हा नाथ महाराजांचा अभंग सेवेसाठी निवडला. माझा प्रामाणिक हेतू आहे की जितक्या प्रमाणामध्ये तुकाराम महाराजांचं वाङ्मय लोकांपर्यंत आलं, बरोबर आहे, ज्ञानोबारायांचं वाङ्मय लोकांपर्यंत आलं, तितक्या प्रमाणात एकनाथ महाराजांचं वाङ्मय लोकांपर्यंत अजून पोहोचलेलं नाही. पोचायला पाहिजे, कारण त्यांचा अवतार आहे मधल्या काळात. मधल्या काळात म्हणजे कोणत्या काळात? ज्ञानोबारायांचा काळ होऊन गेला होता, म्हणजे 1272 हा ज्ञानोबारायांचा काळ आहे, बरोबर आहे. शके 1272 हा ज्ञानोबारायांचा काळ आहे. आणि तुकाराम महाराजांचा काळ मी शिवाजी महाराजांचा काळ. या 2 काळाच्या मध्ये 1528, 1533 आणि 1533 ते 1599 हा एकनाथ महाराजांचा काळ आहे, म्हणजे मधला काळ, बरोबर ना. हो. आणि विशेष म्हणजे याच मधल्या काळामध्ये आपल्या देशावर जास्तीत जास्त आक्रमण झाली आणि त्या आक्रमणांची तीव्रता वाढली. आणि इतकी तीव्रता वाढली की केवळ त्याच 1528च्या काळामध्ये बाबरने अफगाणिस्तानवर येऊन भारतामध्ये अयोध्येवर आणि प्रभू रामचंद्राच्या मंदिरावर आक्रमण करून आणि मंदिर तोडून बाबरी मशीद बांधली. तो काळ आहे. विठ्ठल विठ्ठल विचार करा, अफगाणिस्तान एक भारतापेक्षा खूप दूरवर राष्ट्र आहे, राज्य आहे. तिथला एक बाबर 1.25 लाखाची फौज येऊन करोडो लोकांवर आक्रमण करतोय, बरोबर आहे. भारताची लोकसंख्या त्यावेळेला 30-35 करोड तर असेल ना, आताची इतकी नाही, परंतु 20 करोड 25 करोड असेल ना तेवढी. मग एवढ्या 20-25 करोडो लोकांवर एक बाबर अफगाणिस्तानवरून येऊन देशावर आक्रमण करतो, तीर्थक्षेत्रावर आक्रमण करतो, मंदिर तोडतो, त्याची मस्जिद बांधतो. ही हिंमत बाबरला कुठून येते? म्हणजे तो काळ किती खराब होता. त्या काळाचा विचार आपण जोपर्यंत करत नाही तोपर्यंत आपल्याला त्या काळाच्या सापेक्ष जे वाङ्मय निर्माण झालं, त्या काळाच्या सापेक्ष एकनाथ महाराज वैकुंठावर मृत्यू लोकात आले आणि त्या काळाच्या सापेक्ष भरीव अशा प्रकारचं काम करण्याकरता सगळा भरीव अवतार घेतला. भरीव का सांगतो? इतर संतांना ज्या प्रतिकूलता होत्या त्यात ती एकही प्रतिकूलता नाथ महाराजांना नव्हती. उदाहरणार्थ तुकाराम महाराज खेड्यात जन्म, तुकाराम महाराज खेड्यात जन्म, एकनाथ महाराज पैठणमध्ये जन्म. तुकाराम महाराजांना पत्नी कर्कशा, यांना पत्नी सुस्वभावी. तुकाराम महाराज दारिद्र्यामध्ये, एकनाथ महाराज श्रीमंत. इतर संत क्षुद्र कुळात, मराठी कुळामध्ये, बरोबर आहे, हे संत ब्राह्मण कुळामध्ये. इतर संतांना मागचा वारसा नाही, यांना भानुदासाचा वारसा होता. इतर संतांना गुरु कृपा स्वप्नात लाभली, स्वप्नामध्ये, बरोबर ना, कुणाला स्वप्नात, कुणाला चालता चालता. पण यांना मात्र 12 वर्ष गुरुच्या घरी राहण्याचा योग आला. कोणाला? एकनाथ महाराजांना. इतक्या सगळ्या अनुकूलता मला वाटतं कोणत्याही संतांना लाभलेल्या नाही. श्रीमंती सर्वांना नाही, पत्नी सर्वांना नाही, क्षेत्र सर्वांना नाही, कुळ सर्वांना नाही, भानुदास महाराज सारखे पणजोबा सर्वांना नाही, आणि जनार्दन सारखे गुरु पण सर्वांना नाही. ते नाथ महाराजांना लाभले. म्हणून अशी भक्कम परिस्थिती निर्माण का केली? तर तो काळही तशाच प्रकारचा होता. त्या काळावर विजय मिळवण्याकरता हा एकनाथ महाराजांचा अवतार झाला आणि म्हणून ते वैकुंठावर मृत्यू लोकात आले. विठ्ठल विठ्ठल आले म्हणून म्हटलंय, संत आले वरले दिंडीली, संत आले वरले संत आले वरले दिंडे, 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 संत आले वरले दिंडे. हाती कुरत्या
काखेत मुंडी हाती कुरक्या ताकेत मुंडी पंढरपुरी पडली होड पंढरपुरी पडली होड हाती कुरक्या ताकेत मुंडी हाती कुरक्या ताकेत मुंडी पंढरपुरी पडले ओढ पडले ओढ संत आले वरले हंडी संत आले वर हंडी गुरक्या आधी गुरक्या काके तोडंडे संत आले वरले हंडी आधी गुरक्या काके तोडंडे आधी गुरक्या काके तोडंडे आधी गुरक्या काके तोडंडे अगं सर्वांनी म्हणायचं बरं का, महिलांनी म्हणायचं, पुरुषांनी म्हणायचं. मागं का म्हणायचं माहिती का, हे जे अक्षर असतात ना संतांचे, हे अक्षर पहिली गोष्ट म्हणजे प्रातिभाषिक असतात, प्रासादिक असतात. ज्या भाषेवर ज्या शब्दावर देव नाचला अशा प्रकारची अक्षर आहे. देवाला डुलणारी असतात, डुलवणारी है ना हो. आणि ते थेट देवाशी संबंध जोडणारी अक्षर असतात. एखादं अक्षर तुमच्या तोंडात आलं, बोललं गेलं हा हो. समजा एखादं प्रमाण तुमच्या तोंडातून आलं तर नक्की तुमचा सुद्धा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. ती संतांची अक्षर आहे. हो इंद्रायणीमध्ये बुडवलं असताना एक उदाहरण मी सांगत असतो. पण माहिती गाथा, तुकोबाऱ्यांचा गाथा. इंद्रायणीमध्ये बुडवला, 13 दिवस तुकाराम महाराज धरणं घेऊन बसले की देवा सगळा संसार सोडून नका मध्ये नको असं वाजू नका. देवा मी संसार सोडून आणि हा गाथा लिहिला. बायको अन्न करता मरण पावली, दुष्काळ होता, दारिद्र्य होतं, गावच्या लोकांनी बाहेर काढलं होतं. आणि असा असताना माझा तुझ्या कृपेने लिहिलेला गाथा मला पाण्यात बुडवायची वेळ आली. 13 दिवस धरणं धरलं आणि 13 दिवसानंतर इंद्रायणी माता प्रत्यक्ष तो गाथा घेऊन वर आली. त्याला तुकोबारा म्हटले, माते तुला जर हा गाथा द्यायचाच होता तर पहिल्या दिवशी का दिला नाही? द्यायचा तर होताच ना तुला. मी उपाशी, 13 दिवस धरणं, माझी पत्नी उपाशी, माझा कुत्रा सुद्धा बर का हो, त्याने पण अन्न पाणी खाल्लं नाही. आपला मालक बिगर अन्न पाण्याचा, कुत्रा पण अन्न पाण्यात बिगर अन्न पाण्याचा. 13 दिवस आम्ही उपाशी राहिलो, पहिल्या दिवशी का दिला नाही? इंद्रायणी मातेने फार गोड उत्तर दिलं. ती म्हणली, बा तुकोबा तुमचा गाथा किती प्रासादिक आहे, किती आणि परिपक्व आहे. लोक हजारो मुक्त होतील, पारायण करतील, हजारो वर्ष चंद्र सूर्य येतोपर्यंत गाथा वाचतील, पण माझ्यामध्ये हा परत गाथा येणार नाही हे मला माहिती होतं. अनायशाच आला होता तर मी त्याचं 13 दिवसात पारायण करून घेतलं आणि मग तुला परत करून टाकलं. आणि अशा गाथ्यातली प्रमाण जर तुमच्या पुढे आली तर तुम्ही तोंडाला कुलूप लावून बसायचं नाही. कळलं का तुम्हाला? ते पण तुम्ही म्हणायचं टाळकऱ्यांच्या पाठीमाग, हो संत आले वरले दिंडी हाती खुरक्या काखेत मुंडी. हो असं सुंदर अभंग. पहिलं हे अभंगाचं चरण आहे. विठ्ठल विठ्ठल पक्वाची काही काळजी करू नका, फुटत नाही पक्वात. हो कद्धा दा दिन ता अशी थाप पडली पाहिजे. वाजवा विठ्ठल. या अभंगामध्ये मुटक्यांना प्रमाणे का धांगडला प्रमाणे? मुटक्या पाहिजे का धांगड पाहिजे? कळलं का तुम्हाला? मुटक्या म्हणजे कानात मंत्र सांगणं, मुटक्या म्हणजे एकांतात बसणं, मुटक्या म्हणजे ध्यान लावणं, मुटक्या म्हणजे आपला आनंद आपण भोगणं, आणि धांगड म्हणजे आपला आनंद लोकांना देणं, उड्या मारणं, मुंच चाल म्हणणं, माईकवर बोलणं, आपण आनंद घेणं, दुसऱ्याला आनंद देणं, याला म्हणतात धांगड. आता इथं धांगड आहे का मुटकी आहे? मग धांगडच करा ना. विठ्ठला 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 पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज
विठ्ठल 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 विठ्ठल. आपण या अभंगाचा काल सापेक्ष विचार करत आहोत. काल सापेक्ष आपण रेल्वे कोणत्या काळात तयार झाली, विमान कोणत्या काळात तयार झालं, तसं हा अभंग कोणत्या काळात तयार झाला. ध्यानात ठेवा 1533 ला हा अभंग तयार करणारे एकनाथ महाराज वैकुंठाहून कधी आले? 1933 ला. आणि राम मंदिर पाडलं 1533 ला. आणि नाथ महाराज आले की 1528 ला. 1528 आणि किती 1533? 5 वर्ष. राम मंदिर पाडल्याबरोबर 5च वर्षात एकनाथ महाराज वैकुंठावर मृत्यूलोकात आले. कारण हानी त्या प्रकारची होती, बरोबर ना? हो, आक्रमण आधीपासून झाले होते, पण राम मंदिरापर्यंत कोणी पोहोचलं नव्हतं. आणि भारत तर काय आक्रमणांचा देश आहे ना, है ना? पहिलं आक्रमण गजनीचं 1001 साली गजनी आला. 1192 ला मोहम्मद गौरी आला. 1296 ला अल्लाउद्दीन खिलजी आला, म्हणजे देवगिरीवर. पुन्हा तोच 1303 ला चितोडवर आक्रमण झालं. त्यानंतर मग 1336 ला मोहम्मद तुगलक आला. मग 1528 ला बाबर आला. त्यानंतर अकबर आला. त्यानंतर औरंगजेब आला. त्यानंतर अब्दाली आला. मग इंग्रज आले आणि मग काँग्रेस सरकार. मग आता कुठून सुरुवात केली? गजनी पासून तर काँग्रेस पर्यंत एवढे आक्रमण आपल्या भारतावर झाले. मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, तुम्ही सावध आहे एकदम. मला सांगा, आक्रमण झोपलेल्या माणसावर होता का जाग्या माणसावर? तुम्ही उत्तर द्यायचं आहे आता. झोपलेल्या माणसावर. सावध माणसावर आक्रमण होतात का बेसावध माणसावर? वा वा, छान श्रोते, कबूल करता येते. हो, बरं, फुटीर माणसावर आक्रमण होतात का एकीने राहतात त्यांच्यावर आक्रमण होतात? फुटीर म्हणजे आपण फुटीर आहे, आपण बेसावध आहे, आपण झोपलेले. म्हणून तर संत जागे करतात. उठबा होय जागा पाहे वासुदेवा, उठबा होय जागा पाहे वासुदेवा, उठबा होय जागा पाहे वासुदेवा. सुदिन उगवला दान आपुले घाला, सुदिन उगवला दान आपुले घाला, सुदिन उगवला दान आपुले घाला, सुदिन उगवला दान आपुले घाला. होय जागा पाहे वासुदेवाला, उठबा होय जागा पाहे वासुदेवाला, उठबा होय जागा पाहे वासुदेवाला, उठबा होय जागा पाहे वासुदेवाला. उडवा होय जागा पाहे वासुदेवाला, पाहे वासुदेवाला. सुदिन उगवला, सुदिन उगवला दान घाला. उठबा होय जागा पाहे वासुदेवाला, पाहे वासुदेवाला. सुदिन उगवला, सुदिन उगवला पाहे आपुले घाला. उठबा होय जागा हे झोपलेल्या माणसांना करताय. आपण झोपलेले आहोत. कोण आले, कुठून आले, किती वेळेला झोडपलं. आपण एका काळामध्ये इराण मधून पळून आलेले, त्यानंतर मग अफगाणिस्तान मधून पळून आलोय, कंबोडिया मधून पळून आलोय. कारण तिथं आपली मंदिर आहे, अजून आपली संस्कृती आहे, घर आहे, तिथून पळून आलोय. अफगाणिस्तान मध्ये कनिष्क, हे सगळे कंधार. गंधार कुठे? गांधारीचं माहेर कुठे? गांधारीचं, गांधारी माहितीये ना? गांधारीचं नाव माहिती असू द्या. गांधारीचं माहेर कंधार म्हणजे अफगाणिस्तान मध्ये होतं. म्हणजे आपली माणसं, आपण तिथं होतो, हिंदू सगळे. गांधार मधून म्हणजे अफगाणिस्तान मधून पळून आलो, इराण मधून पळून आलो. अलग लक्षात. आता भारतातून पळून कुठे जाणार? तुम्हाला आम्ही कशाला पळून जाऊ, आमची घरं आहे. घरं त्यांच्याकडे पण होती, आणि पैसा आहे, पैसा बँकेत राहील. तुम्ही अल्पसंख्याक झाले की तुम्हाला पळून जाण्याशिवाय दुसरा पर्याय. काश्मीरच्या लोकांकडे घरं नव्हती काय? घरं होती, पैसा होता, पण त्यांना हाकलून दिलं, पळून लावलं, मुली ठेवून घेतल्या त्यांच्या. अलग लक्षामध्ये. हो, गेली 30 वर्ष ते काश्मीरी पंडित तिकडे तिकडे भटकत होते. जेव्हा नरेंद्र मोदीचं सरकार आलं त्यावेळेला काश्मीरी लोकांचं पुनर्वसन झालं व परत एकदा काश्मीरमध्ये. अलग लक्षामध्ये. ध्यानात ठेवा. हो, पळून जायला केवळ एकच कारण आहे की ज्या वेळेला आपण अल्पसंख्याक होतो, आपली शक्ती कमी पडते, त्याला पळून जावं लागतं. म्हणून हो, झोपलेली माणसं किती श्रीमंत असली तरी ती शेवटी मार खाणारीच माणसं येते.
आणि जागे माणसं गरीब का असना, छोटं का राष्ट्र असना. आता इस्रायल फार मोठं आहे का? नाव ऐकून आहे ना? कोण राहतात तिथं? यहुदी राहतात. कोण? यहुदी. किती मोठं आहे? 2 इस्रायल म्हणून एक मुंबई होत नाही. मी भारत नाही सांगत. 2 इस्रायल जर एकत्र केले तरी मुंबई इतकं ते होणार. पण ते राष्ट्र इतकं सबल आहे, हो, त्यांच्याकडून नादालाच लागत नाही. 5-5 राष्ट्र त्यांच्याबरोबर युद्ध करतायत आणि ते एकटं पुरं पडतंय. ज्या दिवशी युद्ध सुरू झालं ना, त्याची 1.25 लाख मिलिटरी होती. दुसऱ्या दिवशी 2 लाख झाली. तिसऱ्या दिवशी 4 लाख झाली. कुठून आले? तिथलं प्रत्येक माणसाला प्रशिक्षण आहे. पहिलं शिक्षण कुठलं? लढायचं, मग सर्व्हिस, मग इंजिनियर, मग डॉक्टर. युद्ध सुरू झाल्यानंतर जगातले सगळे इस्रायली यहुदी परत माघारी आले, राजीनामा देऊन. आपल्या देशावर संकट आहे, चला परत. जर तुमचं तसं झालं ना, अलग लक्ष म्हणजे भारतावरच आक्रमण, हे पळा रे कुठंतरी, पळा इथून पळा, म्हणून आक्रमण होतात. देशाची फिकर नाही आपल्याला, अलग लक्षामध्ये देशाची फिकर नाही. इस्रायल सारखं जागा, इस्रायल सारखं, हो, व्हिएतनाम सारखं जागा, व्हिएतनाम सारखं. व्हिएतनामची राष्ट्रपती भारतात आली होती. तिने आग्रह धरला की मला रायगड बघायचा आहे. काँग्रेसच्या काळातली गोष्ट आहे. काँग्रेसवाले पण आम्ही कुठल्याही राष्ट्रपतीला रायगडावर नेत नाही, कारण ती जागा सुरक्षित नाही. तिने सांगितलं मी रायगड पाहिल्याशिवाय परत जाऊ शकत नाही. तिचा हट्ट होता. मग नेलं तिला रायगडवर आणि मग तिला तिथं उतरल्यानंतर तिने हेलिकॉप्टर उतरल्यानंतर तिने तिथे माती घेतली आणि आपल्या पर्स कपाळाला लावली आणि पर्स मध्ये ठेवली. तिला विचारलं ऑफिसर लोकांनी, आता या मुठभर मातीचं काय करणार? म्हणजे ही मुठभर माती मी माझ्या व्हिएतनाम मध्ये शिंपडणार, हो, आणि देवाला प्रार्थना करणार, हो, की माझ्या व्हिएतनाम मध्ये या मातीच्या कणाकणातून शिवाजी महाराज जन्माला येऊ दे म्हणून. तुम्हाला आम्हाला काय त्या मातीची किंमत आहे का? नाही ना किंमत. तिला विचारलं असं का बरं? तिने सांगितलं माझ्या पूर्वी जे राष्ट्रपती होते त्यांनी त्याच्या समाधीवर थडग्यावर लिहून ठेवलंय शिवाजीचा एक मावळा. कळलं का? व्हिएतनामच्या थडग्यावर काय लिहिलंय? शिवाजीचा एक, हो, कारण तो इतिहास मोठा आहे, मला एवढं सांगता येणार नाही या ठिकाणी. पण जगायचं तर त्यांच्यासारखं जगा. हो, आपले 150 कोटी लोक आहे आणि आपल्यावर जर बाहेरचे लोक आक्रमण करत असतील, बरं, एवढी गजनी पासून तर आपल्या इंग्रजांपर्यंत आक्रमण. कारण का? 1000 वर्षाचा काळ गेला, कोणीतरी दुसरा आपल्यावर असल्याशिवाय आपल्याला राज्य करता आलेलं नाही. ज्यावेळेला स्वातंत्र्यवीर सावरकर 1939 ते 1943 दुसऱ्या महायुद्धामध्ये तुरुंगात होते, बरोबर ना? तारखा तपासून पहा नेटवर परत एकदा, बरं का? हो, म्हणजे थोड्या वेळानंतर गुगलवर पहा. दुसऱ्या महायुद्धाचा कालावधी कोणता? 1939 ते 1943 सावरकर तुरुंगात होते. कोणीतरी बातमी आणली, म्हणे भारत आता इंग्रज हरणार आहे म्हणे. म्हणे कोण जिंकणार? म्हणे हिटलर जिंकणार. ते युद्ध कोणावर होतं? हिटलर ते इंग्रज. सावरकर म्हणे मग काय झालं? म्हणे हिटलर जिंकणार आहे. बरं, जिंकला हिटलर, पण काय म्हणे इंग्रज हरणार आहे. अरे इंग्रज हरले काय आणि हिटलर हरला काय? तुम्हाला काय फरक पडतो? भारताला काय फरक पडतो? त्यांना काही सांगता येणार. मग सावरकरांनी एक गोष्ट सांगितली, समजा हे गाढव आहे आणि त्या गाढवावर पहिली स्वारी बसलेली आहे ना. मग दुसरा माणूस आला, त्यांनी पहिली स्वारी उतरवली आणि हा दुसरा त्या गाढवावर बसला. पहिली स्वारी उतरली आणि दुसरी बसली, पण गाढव तेच आहे ना. नाही कळालं? कोण गाढव? ज्यांना दुसरे बोकंडी घ्यायची सवय येते. म्हणजे आपल्या भारताला आतापर्यंत कोणीतरी दुसरा, हिटलर तरी पाहिजे, इंग्रज तरी पाहिजे, नाही कोणीतरी इटालियन तरी पाहिजे, है ना? काय दुःखाची गोष्ट आहे. महाराणा प्रतापाचा देश आहे हा, छत्रपती शिवाजी महाराजांचा देश आहे, शंकराचार्यांचा देश आहे, व्यासांचा देश आहे, स्वावलंबी जीवनमुक्तांचा, शूरवीरांचा. हा देश 3 लोकांचा आहे. 3, त्यात तुमचं पण नाव आहे. 3 कोण आहे? संत सती और शूरा. काय म्हटले कबीर महाराजांनी? संत सती और शूरा, राखान राहे ओट, शीर कटावे धड लढावे, सुन्यो पावे चोट. संत सती और शूरा, संतांचा देश आहे, शूरांचा देश आणि कोणाचा? सतींचा देश आहे, सतींचा. पण त्या सती पण तशाच होत्या महाराज, अर्धवट कपड्यावर फिरणाऱ्या नव्हत्या त्या सती. त्याप्रमाणे तुकोबारे म्हणतात, सती जेव्हा अग्नीत प्रवेश करते ना, काय करते? तेव्हा माणसांच्या अंगावर रोमांच उभे राहतात. पाहतच राहा. विठ्ठला 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 विठ्ठला, आगी देखो निया सती
आगी दे कोणी यासाठी 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 अंगी रोमांच उठती अंगी रोमांच उठते अंगी रोमांच उठते अंगी रोमांच उठते रोमांच उठते अंगी रोमांच उठते अंगी रोमांच उठते नवे उपदेश अनुनय 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 उपदेश देखोनी आस पंचमे आगी देखोनी आसती अंगी रोमांच उठती आगी म्हणजे अग्नीत प्रवेश करतात हा तो नवे उपदेश इथं उपदेश नाही चालत ते अंतःकरणातून तयार व्हावं लागतं शूर शिर कटावे धड लढावे आहे ना कोणी कोणी लढ शिर कापल्यानंतर कोण कोण लढलं बरं गेले विसरून सगळे तुम्हाला सलमान खान माहिती असेल है ना तुम्हाला हे फाजीलपणा आले मोरारबाजी पुरंदर अशा किल्ल्यावर है ना शीर कटावे धड लढावे सुंजो पावे चोट हा तिघांचा देश आहे शूरांचा देश आहे सतींचा देश आहे आणि कोणाचा संतांचा देश संत सती और शूरा अशा प्रकारे आणि म्हणून अशा देशावर आक्रमण ज्यावेळेला होतात इथं संतही आहे इथं शूरही आहे आणि इथं सती पण आहे तरी पण गजनी पासून तर इंग्रजापर्यंत एवढे आक्रमण आपल्या भारत देशावर झाले आणि त्या आक्रमणांच्या अतितीव्रतेचा जो काळ होता तो म्हणजे 1528 राम मंदिर पाडलं ना त्यावेळेला हो राम मंदिर पाडल्यानंतर तिथले लोक लढले हो प्रशिक्षित लोकांबरोबर अप्रशिक्षित लोक कोयते कुऱ्हाडी घेऊन लढले आणि मरण पावले ज्यांचे पूर्वज मरण पावले युद्धात तिथल्या युपीच्या अयोध्येतल्या परिसरातल्या लोकांनी 500 वर्ष डोक्यावर मुंडासा टोपी घातली नाही पगडी घातली नाही निषेध म्हणून जोपर्यंत राम मंदिर होत नाही डोक्यावर पगडी घालायची आपले पूर्वज मरण पावले आणि असं पिढ्यान पिढ्या सांगत आले हे आपण डोक्यावर पगडी घालायची नाही का राम मंदिर होत नाही तोपर्यंत पायात चप्पल घालायची नाही का राम मंदिर होत नाही 500 वर्ष पायात चप्पला न घालणारे हो आणि त्यांचा हा उदय काळ आला हो की आपण 22 जानेवारी 2023 ला राम मंदिर पूर्ण केलं आणि त्यांना पगडी घालायची संधी मिळाली त्यांना पायात चप्पल घालायची संधी मिळाली विठ्ठल राम मंदिर झालं खरी गोष्ट आहे तुम्ही टाळ्या वाजवत नाही म्हणून तिकडे फटाके वाजले बा गोष्ट खरी आहे राम मंदिर झालं आता उत्तर द्या जबाबदारी वाढली का कमी झाली बोला बोला कारण टिकवायचंय ना आता है ना तुम्ही जर पोटाच्या खळग्या करता जर तुम्ही काही पण करायला लागले तर राम मंदिर टिकायचं नाही हो तुम्ही जर देश प्रेमी म्हणून राहिले तरच राम मंदिर टिकल राम मंदिर तसं तर मग ते विक्रमादित्याने पण मानलं होतं लवकुशाने पण मानलं होतं मग का तोडायची वेळ आली ज्या ज्या वेळेला आपण अल्पसंख्याक होतो त्या वेळेला आपल्यावर आक्रमण होत असतात म्हणजे यानंतर पुन्हा एकदा परत कधी आपण अल्प होणार नाही याची गॅरंटी जर आपण दिली तरच राम मंदिर कायमचं टिकणार आहे बरोबर ना हो तर म्हणून तर विश्व हिंदू परिषदेने राम मंदिरासाठी तसं तर राम मंदिर एखाद्या टाटा बिर्लाने बांधून दिलं असतं एखाद्या अंबानीने बांधून दिलं असतं
काय कमी नव्हतं. पण विश्व हिंदू परिषद प्रत्येक माणसापर्यंत पोहोचली, गावागावात, व्यक्तीपर्यंत, घराघरापर्यंत, गावापर्यंत पोहोचली. जे द्याल ते द्या. तुम्ही 100 दिले आम्ही आनंदाने घेऊ, 50 दिले तरी घेऊ, 10 दिले तरी घेऊ. आणि लोकांनी दिले, भरभरून दिले. रस्त्यावरच्या लोकांनी दिले, फार भिकाऱ्यापर्यंत. मी हिंदू आहे, राम मंदिर माझं आहे, माझा तरी काहीतरी वाटा असला पाहिजे. याप्रमाणे अब्जावधी रुपये जमा झाले, राम मंदिर तयार झालं. पण राम मंदिर तयार होण्याच्या पाठीमागे एक भावना जागृत झाली. हो, 150 कोटी लोकांच्या मनात ती भावना जागृत झाली. राम मंदिर माझं आहे, मी पैसे दिलेत, मी 10 रुपये दिलेत, मी 50 दिले. तुम्ही किती दिलेत? तुम्ही दिले असतील ना काहीतरी 50. असा कोण करंट आहे की जो राम मंदिरला देणार नाही? बरोबर आहे की नाही? आता आहे तसे काय बा, राम मंदिराची गरज नाही म्हणणारी, तर जाऊ तिकडे, आपल्याला जायचं नाही. पण असं कोण देणार नाही? दिले म्हणून तर मंदिर झालं की नाही? मग आता ज्याने ज्याने पैसे दिले ते म्हणतात राम मंदिर माझं आहे, मी पैसे दिले, माझी वर्गणी. परिणाम काय झाला? भारतामध्ये हो एक लाट निर्माण झाली हिंदुत्वाची. राम मंदिर माझं आहे, मी बांधलंय. हो, आता पुन्हा कुणी जर बाबर येणार असेल तर त्याला 100 वेळेला विचार करावा लागल. आता राम मंदिर हो, आता हिंदू तसा फुटलेला राहिलेला नाहीये, एकजूट झालेला आहे. कोणी बाबर येऊ शकत नाही आता इथं, अलग लक्षामध्ये कोणी येऊ शकत नाही. म्हणूनच अशा प्रकारची एकजूट कायमची राहू द्या, अखंड राहू द्या, अलग लक्षामध्ये. हो, आणि ते राम मंदिर बांधण्याकरता जे वातावरण निर्माण केलं, त्या वातावरणाच्या निर्मितीमध्ये, त्या कार्यामध्ये संत एकनाथ महाराजांचा जो वाटा आहे, आणि ते सांगण्याकरता हा अभंग निवडला. विठ्ठल 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 अभंगाची प्रस्तावना झाली. जशी जशी तुमची टाळी वाजेल, जसं जसं वातावरण तापेल, जशी पकवाजाची थाप पडेल, तसं कीर्तन पुढे ढकलं. जरा तुम्ही पकवाजा बरोबर टाळी वाजवा. कथा दा धिन दा ठीक आहे, इंग्रजांच्या काळापर्यंत राम मंदिर नाही झालं, पण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तरी व्हायला काय हरकत होती? झटकन जे मानबिंदू आपल्याकडून हिसकून घेतले परकीयाने, आता स्वातंत्र्य मिळालंय, पहिलं राम मंदिर बांधू. व्हायला पाहिजे होतं ना. 70 वर्ष का वाया गेले? आम्हाला 35-30 वर्ष काळी हो, आणि आम्हाला अनेक प्रकारच्या यातना भोगाव्या लागल्या. रक्त आटवलं लोकांनी आमचं सुद्धा. राम मंदिरावर बोलताना हो, लोक मला म्हणजे काय बा हे राजकारण लावलं म्हणायचे ना. आम्हाला चिडवायचे लोक, मंदिर वही बनाएंगे लेकिन तारीख नाही बताएंगे म्हणत होते ना. तुम्हाला तुमचं चांगलं आहे हो, तुम्ही लवकर विसरून जातात. खरं धन्य आहे तुमचं बरं. मी कीर्तन झालं का तुमच्या प्रत्येकाच्या पाया पडणार आहे की तुम्ही विसरून जातात. आणि ती फॉरगेटिंग इज अन आर्ट. जे माणसं पटकन विसरून जातात ना, दुःख वगैरे, ते सुखी असतात. आमचा प्रॉब्लेम हा आहे की आम्ही विसरत नाही. आम्ही गजनीला विसरलो नाही, आम्ही अल्लाउद्दीनला विसरलो नाही, आम्ही राणी पद्मिनीचा अपमान तो आम्ही विसरलो नाही, जिजाबाईची सख्खी जाऊबाई महाबत खाने उचलून नेली ते आम्ही विसरलो नाही. तुमचं चांगलं आहे बरं का, असंच राहा. विठ्ठल विठ्ठल राम मंदिर पाडल्यानंतर हे एकनाथ महाराज वैकुंठावरून मृत्यूलोकात आले, आणि जसं कार्य होतं तसं भरीव कार्य केलं. म्हणून तर काय काय लिहिलं एकनाथ महाराजांनी जागृती करता, नावं तर ऐका. काय काय लिहिलं, त्याच्या लेखणीला धार होती. अहोरात्र लिखाण केलं. हो, त्यामध्ये भावार्थ रामायण, शुकाष्टक टीका, एकनाथी भागवत, 55 जोहार, 300 भारुड, मुद्रा विलास, आनंद लहरी, चिरंजीव पद, रुक्मिणी स्वयंवर. आता काय राहिलं? एकनाथी भागवत, एकनाथी भावार्थ रामायण. हो, एवढे ग्रंथ त्याने लिहिले. त्यात तुम्ही कोणते कोणते वाचले? आनंद लहरी वाचली, एक तरी कोणी वर बोट करा. मुद्रा विलास वाचलं, एक तरी बोट वर करा. कशा करता लिहिले हो?
मग आपण किती दलभद्रे आहेत ना, एवढं लिखाण करूनही आम्ही ते तसंच सांधे कोपऱ्याला पडून राहिलं. आनंद लहरी, मुद्रा विलास, चिरंजीव पद है ना, रुक्मिणी स्वयंवर तरी वाचलं की नाही? रुक्मिणी स्वयंवर अहो ते वाचता ना, मुलीचं लग्न होत नसलं तर ते बी नाही वाचलं. ब्राह्मण बोलला असेल बा मुलीचं लग्न होत नाही, वयात आली, एवढं पारायण करा. कशाचं? रुक्मिणी स्वयंवर. मग लग्न जमतात. तेवढं तरी वाचलं असेल की नाही? एवढे ग्रंथ लिहिले पण आम्ही वाचले नाही. माणसं म्हणतात तुम्ही किती लिहा, आम्ही वाचत नाही. आम्ही वाचत नाही. आम्ही आता वाचत, आता कळलं बर का. तो आता नावाचा वर्तमान कालवाचक काव्य लावला मध्ये तिथं, आता आम्ही वाचत, म्हणून तर म्हटलंय वाचा, वाचावी ज्ञानेश्वर, वाचावे ज्ञानेश्वर, वाचावे वाचावे ज्ञानेश्वरी, वाचावे ज्ञानेश्वरी. डोळा पहावी पंढरी, डोळा पहावी पंढरी, ज्ञान होय अज्ञानाचे, ज्ञान होय अज्ञानाचे. डोळा पावे पंढरी, डोळा पावे पंढरी, ज्ञान होय अज्ञानाचे, ज्ञान होय अज्ञानाचे. वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी, डोळा पहावी पंढरी, डोळा पहावी पंढरी. वाचावे ज्ञानेश्वरी, डोळा पहावे पंढरी, डोळा पहावे पंढरी, डोळा पहावे पंढरी. जे वाचतात ते वाचतात, जे वाचत नाही ते वाचत नाही. हो, जे वाचत नाही तुम्ही सगळे सुज्ञ येते, मला लवकर कळालं की आता आम्ही वाचत. किती लोकांच्या घरात ज्ञानेश्वरी वर बोट करा, जवळजवळ जवळजवळ 25% लोकांच्या घरात ज्ञानेश्वरी आहे ना. बरं, टीव्ही कोणाकोणाच्या घरात आहे? जवळजवळ कुणाच्याच नाही. मी वर हात करायला लावत नाही, कारण त्या वर हात करायचा किती गरीब असला तरी टीव्ही आहे, कारण तो गरजेचा आहे ना, है ना. त्याशिवाय आपण जगू शकत नाही. मोबाईल कोणाकडे नाही बरं? ओ बापरे, असं काय, हा कीर्तनकार आहे की काय आहे विचारणार. पण ध्यानात ठेवा, एक बिल गेटचं वाक्य, बिल गेट माहिती आहे ना तुम्हाला, एक उद्योगपती, मोठा श्रीमंत माणूस, त्याचं एक वाक्य तुम्हाला सांगतो. अनावश्यक वस्तूचा संग्रह केला की आवश्यक वस्तू फेकून द्याव्या लागतात. एवढं घरी घेऊन जा बरं का. अनावश्यक वस्तूचा संग्रह केला की आवश्यक वस्तू फेकून द्याव्या लागतात. आता कीर्तन झाल्यानंतर काही महिला आम्हाला भेटतात, बाबा ते आमच्या सासऱ्याचे काही ग्रंथ आहे, ते त्यांना फार वेड होतं. त्यांना काय होतं? आणि ही शहाणी बरं का, हो ही शहाणी, आमच्या सासऱ्याला फार वेड होतं. कुठून कुठून ग्रंथ, 10-12 हे ग्रंथ, 20-25 ग्रंथ आहे, घरात ठेवायला जागा नाही, पण फेकून बी देता येत नाही, जाळून बी टाकता येत नाही. मग तुम्हालाही चांगलं येड आहे. मग तुम्ही एवढे ग्रंथ कोणाला तरी कुठंतरी नेऊन कारणी लावा. अहो मी कळव्याला कीर्तनला गेलो, हो आमचा गाडी डिक्की गच्च भरली, दुसरी ट्रिप मारावं लागली मला, आणि लोकांनी निवडून निवडून ज्यांना जे आवश्यक होते घेऊन गेले ते. म्हणून हे आवश्यक आहे का अनावश्यक आहे? आवश्यक, बरोबर आहे. हो, मग आवश्यक असून फेकून द्यायची वेळ का आली? तुम्ही घरामध्ये अनावश्यक वस्तू आणल्या म्हणून, बरोबर ना. हो, बिल गेटचं वाक्य तो इंग्रज आहे, तरी तो म्हणतो अनावश्यक वस्तूचा संग्रह केला की आवश्यक वस्तू फेकून द्याव्या लागतात, अशी वेळ येते. म्हणून हो, एकनाथ महाराजचं वाङ्मय तुम्ही का वाचलं नाही आतापर्यंत, त्याचं कारण आहे तुम्हाला ते आवश्यक वाटलं नाही. तुम्हाला आवश्यक वाटल, हो, ज्यावेळेला काश्मीरच्या लोकांसारखं होईल तेव्हा
है ना? ज्यावेळेला काश्मीरला 1930 साली भोंग्यावरून फक्त सांगितलं, काश्मीरी पंडितांनो रातोरात घर खाली करा, हो गाव काश्मीर खाली करा, उद्याचा सूर्य तुम्ही पाहू शकणार नाही. पळाले. त्यांना माहिती नाही वातावरण किती खराब आहे. पळाले, कोणाच्या कत्ती झाल्या, कोणाच्या बायका मुली हिसकून घेतल्या आणि रानोरान गावोगाव फिरत होते. ते काश्मीरी पंडित 30 वर्ष पुनर्वसनाची अपेक्षा करत होते. आम्हाला आमचे घर पाहायला मिळतील का, आम्हाला आमच्या जमिनी मिळतील का. मला पुढचं नाही सांगायचं, पण एवढं सांगायचं, ज्या रात्रीला काश्मीरी पंडित काश्मीर सोडून पळून आले, किती 30 लाखाच्या पेक्षा जास्त पळून आले, त्यावेळेला सुद्धा भारताला राष्ट्रपती होते की नव्हते, देशाला पंतप्रधान होते की नव्हते, प्रशासन होतं की नव्हतं, मिलिटरी होती की नव्हती, पोलीस होते की नव्हते, कायदा होता की नव्हता, मग का पळून आले? त्याचं उत्तर एकच आहे, ज्या दिवशी काश्मीरी पंडित काश्मीर सोडून पळून आले, त्याही वेळेला राष्ट्रपती होते, त्याही वेळेला पंतप्रधान होते, त्याही वेळेला कायदा होता, फक्त त्यावेळेला नरेंद्र मोदी नव्हते. हक्काची घरं तुमचे तुमचे पुन्हा पुनर्वसन करण्याकरता हो कोणीतरी चांगला माणूस असावा लागतो. त्यांनी त्यांचं परत पुनर्वसन केलं. हो कदाचित हा युगपुरुषच आहे. हो असं एरवी कधी घडणार नाही ना. राम मंदिर, हो धमक्या यायच्या आम्हाला, राम मंदिर हात मत लगाओ नाही तो जल जाओगे. एक जण तो अब्दुल्ला फारुख अब्दुल्ला म्हणला, हो तुम 10 दफा हो पंतप्रधान बनोगे, पीएम बनोगे, तो भी राम मंदिर नहीं बना सकते. बोला होता की नव्हता? 10 वेळेला पंतप्रधान झाला तरी तुला राम मंदिर बांधता येणार? 370 हात मत लगाओ जल जाओगे. यांनी कायच बघितलं, 370 घालवला, राम मंदिर बनवलं, काय हातही जळाला नाही. बरं म्हणायचे आता हे आपले भोळे भाबडे लोक म्हणजे नाही 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 मोदी काय कोणीच बनू शकत नाही म्हणे. अहो दंगली पेटतील, रक्ताची पाठ वाहतील, भारतामध्ये सगळा अनर्थ निर्माण होईल, सगळं राष्ट्रपती तरी कोणाला सांभाळतील, मिलिटरी कोणाला सांभाळतील जगामध्ये, आणि शेवटी बांधू शकत नाही म्हणायचे. ध्यानात ठेवा, कुणाच्या केसाला धक्का न लावता राम मंदिर बांधलेले, संविधानाच्या मार्गाने राम मंदिर बांधलेले. अलग लक्षामध्ये हे कधीच तुम्ही विसरू नका. विठ्ठल विठ्ठल आम्हाला संतांनी हिंसा नाही शिकवलेली, आम्हाला संतांनी चाकूसऱ्या चालवायचं नाही शिकवलं, पण संयम तर शिकवला की नाही, एकी तर शिकवली की नाही, आम्हाला कायदा तर शिकवला की नाही. आणि म्हणून एकनाथ महाराजचं वाङ्मय हुकमी आहे, भक्कम आहे. काल स्वरूप निर्माण झाले ते राम मंदिराचा काळ आणि एकनाथ महाराजचा काळ हा एकच काळ आहे. आणि अशा एकाच काळामध्ये हो हा अभंग तयार झाला. आणि म्हणून संतांचं जे येण आहे हो ते फार मोठी लोक करता श्रेष्ठ आहे, महत्वाचं आहे. कार्य मोठं होतं तर अवतार पण मोठा. ब्राह्मण कुळा जन्म है ना. श्रीमंती, किती श्रीमंती होती माहिती का? श्रीमंती किती होती? एकनाथ महाराजांच्या घरी रोज इतके माणसं भागवत ऐकायला येत होते. आणि भागवत संपलं की प्रत्येकाला प्रहारा म्हणजे प्रसाद द्यायचे ना, ते वगराळ भरून साखर वाटायची. ती वगराळ करतं ना, असं एवढं मोठं पळी असते ती अख्खी कित्येक माणसांचं 2 दिवसाचं साखरेचं काम भागून जायचं. काय म्हणतं तेवढ्या करताच यायचे साला. वगराळभर साखर तर मिळते की नाही. मी परवाच पैठणमध्ये होतो बघा, तो रांजण पाहून आलो. कोणता रांजण? ज्या रांजणामध्ये श्रीखंड्या म्हणजे भगवान परमात्मा स्वतः पाणी ओतल्यानंतर तो रांजण भरत होता. किती पाणी होता, कालच आम्ही तो रांजण पाहून आलो बघा. तो जमिनीच्या लेवलला आहे, पण रांजण आहे. ती पण नाथमाराची श्रीमंती आहे. ब्रह्मांड नायक तिथं काय करत होता? कावडीने पाणी पाणी वाहे, कावडीने पाणी घरी चक्र पाणी वाहे, कावडीने पाणी घरी चक्र पाणी वाहे, कावडीने पाणी घरी चक्र पाणी वाहे.
शेवटच्या दिवशी रांजण त्याच वेळेला भरतो ज्यावेळेला देवाची कवड येते त्यावेळेला. देवाचं कितीतरी कावडी पाणी टाकतात तिथं, भरत नाही. आणि ज्यावेळेला कावड भरून रांजण भरून येतो ना, समजा देवाची कावड आली, यात्रा झाली, एक अग्रसाने काय केलं माहिती का, तो म्हटला या लाईन मध्ये देव येतोच ना, मग सर्वांचं दर्शन घ्यायचं म्हणे. सकाळी जाऊन बसला तिथं, जो येईल त्याचा पाया पडायचं. मुलगी येवो, मुलगा येवो, माणूस येवो, बाई येवो, प्रत्येकाच्या पाया पड. म्हणजे काय, रांजण भरला, समजा देवाची कावड आली, आणि देवाची कावड आली म्हणजे याच्यामध्ये देव आला, म्हणजे आपल्याला दर्शन झालं. दिवसभर पाया पडत होता, माणसांच्या, बायांच्या, सर्वांच्या. आणि रांजण भरला, आनंद झाला, देवाची कावड आली, याला आनंद झाला, देवाचं दर्शन झालं. घरी बायकोला सांगायला गेला, बस झालं देवाचं दर्शन. म्हणजे कसं काय, जो येईल त्याच्या पाया पडलो म्हणे, प्रत्येकाच्या, फक्त तू सोडून. म्हणे मी सोडून म्हणजे काय, तू नाही का म्हणे कावड घेऊन आली, मी पाया पडायला लागलो, तू मागं सरली ना, बायकोच्या कुठे पाया पडता का म्हणे. ती म्हणली मी दिवसभर घराच्या बाहेरच निघाली नाही. अरे राम, तोच देव होता की कारण कशाही करंट्या माणसाला देव भेटत नाही महाराज. देवाने त्याच्या बायकोचं रूप घेतलं, कळलं का तुम्हाला. तू युक्ती करतो ना, कावडीने पाणी व्हायच्या ऐवजी. एकनाथ महाराजांची श्रीमंती म्हणजे परमात्मा ब्रह्मांड नायक तिथं पाणी. तरी एकनाथ महाराज ब्रह्मांड नायकाच्या जवळ राहणारे, वैकुंठात राहणारे, तरी सुद्धा संत आले वरले दिंडी, वरून आले. दिंडी म्हणजे श्रेणी आहे. दिंड्या 3 प्रकारच्या असतात. एक गाव दिंडी सप्ताहातून निघते ना, त्यावेळेला प्रत्येकाच्या दारापुढे थांबते, पिढ्या मांडतात, पाय धुतात, चालली दिंडी पुढे, थांबली दिंडी. हो. दुसरी दिंडी म्हणजे माऊलीच्या पालखी सोहळ्यात, कुठल्याही माणसाकरता थांबत नाही. आणि तिसरी दिंडी म्हणजे निवृत्ती संत हा सोपान, है ना, कुंचे पताका झळकती, ती दिंडी सर्वश्रेष्ठ असलेली. हो. आणि असे निवृत्तीनाथ महाराज, सोपान काका, मुक्ताबाई, एकनाथ महाराज वैकुंठाहून मृत्यूलोकात येतात. हो. आणि असे संत ज्यावेळेला मृत्यूलोकात येतात, त्यावेळेला मृत्यूलोकात पहिला दिलासा काय देतात, पहिला की तुम्ही ज्या संसाराला घाबरतात, तो संसार मारण्याकरता मी खुरपा आणलंय, खुरपा आणल्या हातामध्ये. आणि काय केलं, त्याची मुंडी छाटलेली, हे बघा काखेत मुंडी. संताले वरले दिंडी आणि हाती खुरक्या काखेत मुंडी. मग आले कुठं, पंढरपुरामध्ये. अशा संतांची होड पडली. हे अभंगाच्या दुसऱ्या पुरी पडली होड, पंढर पुरी पडली होड. पुरी पडली होड, पंढर पुरी पडली होड.
पडली आणि आता मुटक्या मारायच्या नाही, नांगड. आधी तुम्हाला अर्थ सांगितला. कानात एकमेकांनी मंत्र सांगून किती दिवस लोकांचा उद्धार होईल? जनरल बर का, जयाने घातली मुक्तीची गवंती, म्हणजे पंगत, ती पण मुक्तीची पंगत घातली. हो, पूर्वीच्या काळामध्ये काही एकाधेनी वैकुंठा जावे, आणि आता मात्र तुका म्हणे सोपी केली पायवाट आणि पंढरी वैकुंठ. नाही, संत महात्म्याने वैकुंठा जाया तपाचे सायास होतं, तपाचे तप केलं तर वैकुंठ, बरोबर. आणि संतांनी काय केलं माहितीये का? पंढरी म्हणजे भूवैकुंठ, पंढरी म्हणजे भूवैकुंठ, पंढरी म्हणजे भूवैकुंठ, पंढरी म्हणजे भूवैकुंठ. ब्रह्मतव उभे दिसत आहे, ब्रह्मतव उभे दिसत आहे, ब्रह्मतव उभे दिसत आहे. या हरिदासासी वाळवंट, या हरिदासासी वाळवंट, या हरिदासाची वाळवंट, या हरिदासाची वाळवंट. जागरणासी निधाने, जागरणाचे निधाने, जागरणासी निधाने. जागरणाचे निधाने. टाळी टाळी. अक्वा. बापतीर्थ पंढरी, बापतीर्थ पंढरी, हे बापतीर्थ पंढरी, बापतीर्थ पंढरी. बापतीर्थ पंढरी, बापतीर्थ पंढरी, बापतीर्थ पंढरी, बापतीर्थ पंढरी. पंढरी म्हणजे भुवैकुंठ, ब्रह्मतव उभे दिसत आहे नीट. या हरिदासाची वाळवंट, जागरणासी वैकुंठाला जाणं योग्य का पांडुरंगाच्या प्रमाणे भूवैकुंठ निर्माण करणं योग्य? नाही, आपण एकटा तप करून वैकुंठाला जाणं हा मार्ग चांगला, हो, की सगळ्यांसाठी भूवैकुंठ निर्माण करणं चांगलं? सगळ्यांसाठी. आता हे काय, जे वैकुंठात तिथेच आनंद मी इथं बघतोय ना. जो स्वर्गात अमृत आहे ते अमृत तुमच्याकडे आहे की नाही? आता स्वर्गामध्ये जे अमृत आहे त्याच्यापेक्षा इथं ज्ञानामृत आहे. स्वर्गामध्ये काय त्याच्यापेक्षा श्रेष्ठ? अहो, स्वर्गीचे अमर इच्छित आती, स्वर्गापेक्षा तुम्ही सुखी आहे, फक्त तुमचे चेहरे उतरलेले. मी अखेर होते सुरत यायशी. हो, आता कीर्तन संपलं की ते मोबाईल मध्ये फेसबुक पाहणार, गुगल पाहणार, हो, पार रात्री डोळ्यांची वाट लागेपर्यंत पाहणार. आताचा माणूस म्हणजे काय माहिती का? हो, रात्री लवकर झोपत नाही आणि सकाळी लवकर उठत. निशाचर, यानं काय म्हणायचं? निशाचर. खूप जागणार येते आणि रात्री लवकर झोपत नाही, मोबाईल पाहतात 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 आणि नंतर सकाळी खूप उशिरा उठतात, डोळ्यांची वाट लागते, लगेच चष्मे लावावे लागतात. फार वाईट परिस्थिती निर्माण झाली, विज्ञानाने करून ठेवली. पण खरं तर तुम्ही जे स्वर्गात नाही ते मृत्यूलोकात भोगायला मिळते. पंढरी म्हणजे भुवैकुंठ आणि ब्रह्मतव उभे दिसत आहे नीट. या हरिदासासी वाळवंट, जागरणा. हा कशाचा परिणाम आहे? धांगड केल्याचा परिणाम का मुटक्या केल्याचा परिणाम? धांगड. नाचा, जसं म्हणता येईल तसं म्हणा, उड्या मारा, आनंद भोगा. हा देवाला जास्त आवडतो. देवाला शास्त्री, पंडित,
हो बरं का, असे नाही आवडत. कोण आवडतात? वारकरी, बाळे भोळे भक्त गाता ती सापडे, त्यांचे प्रेम आवडे विठोबाशी. म्हणून संत आले वरले दिंडी घेऊन काय केलं? पंढरपुरी घात भरली होड, मुटक्या परीस धांगड गोड, असं कार्य आपल्या हातात दिलं. आणि असं कार्य देत असताना हो संताला लोकांना वाटलं बाबा तुम्ही केलं का काही काम? धांगड घालून आम्हाला तो संसार आटपणार आहे का? हो नुसती धांगड घालून नुसत्या उड्या मारून ब्रह्मज्ञान होणार आहे का? मुक्ती मिळणार आहे का आम्हाला धांगड घालून? मागचे लोक काय सांगायचे? हो ज्ञानच प्राप्त केलं पाहिजे, अंतःकरणातले मलविक्षेप गेले पाहिजे, तर तुम्हाला स्वरूप ज्ञान मिळणार, तर तुम्हाला मुक्ती मिळणार. तुम्ही तर म्हणता नुसतं नामस्मरण करा, नुसत्या उड्या मारा, काय होईल? हो संत म्हणतात म्हणून तर तुम्हाला दाखवायला आणलंय. जो संसार संसार म्हणायचे ना, त्याची मुंडी छाटली आणि त्याचं धड खांद्यावर घेऊन आलं बघा. धूड कोणाचं? ते डुक्कर जे होतं ना, डुक्कर मारलं म्हणजे संसार नावाचं डुक्कर मारलं आणि ते खांद्यावर घेऊन आलो. अशी वैष्णवांची मांदळी अभंगाच्या 3ऱ्या चरणात. आली वैष्णवांची मांदी, आली वैष्णवांची मांदी, आली वैष्णवांची मांदी, आली वैष्णवांची मांदी, वैष्णवांची मांदी, आली वैष्णवांची आली वैष्णवांची मांदी, आली वैष्णवांची मांदी. मेले डोकर बांधले खांदी, मेले डोकर बांधले खांदी, पंढरपुरी पडली होड, पंढरपुरी पडली होड. मेले डोकर बांधले खांदी, मेले डोकर बांधले खांदी, पंढरपुरी पडली ओढ, पंढरपुरी पडली ओढ. आली वैष्णवांची मेले डुक्कर बांधले खांदे, मेले डुक्कर बांधले खांदे. आली वैष्णवांची मांदी, मेले डुक्कर बांधले खांदे, मेले डुक्कर बांधले खांदे, मेले डुक्कर बांधले खांदे. मेले डुक्कर. आता ही डुकराची उपमा कोणाला शोभते हो? संसाराला. संसार म्हणजे काय? घाण खाणार. हा संसार नावाचा जो प्राणी आहे हा घाणच खातो ना. त्याला काम पाहिजे, त्याला वासना पाहिजे, त्याला विकार पाहिजे, आशा आतुर, या सगळ्यांचा उकिरडा म्हणजे संसार. याला डुक्करच म्हटले ना. खरंच संसार डुक्कर आहे. डुक्कर म्हणजे काय हो? भगवंताने हे जे जग निर्माण केलंय त्यामध्ये चांगलं खाणारे पण निर्माण केले आणि घाण खाणारे पण निर्माण केले. है का? आता किती जरी आंबे पिकले तरी कावळा लिंबोळ्याच खाणार. निंब निंबोळ्या मोडून याला आणतो कावळ्याशी सुकाळू झाला. हो अरे तुमच्या आमच्या करता बासमती तांदूळ निर्माण केले, हे देवाने निर्माण केले सगळं महाराज. आता हो जर आपण पाहिलं तर त्या हो मकरंद निर्माण केलाय कोणाकरता? मकरंद भ्रमरा करता. काय सुगंध येते बघा. माऊली तर म्हणतात अहो नुसतं भ्रमर परिशिष्ट जर वाचलं ना ज्ञानेश्वरीतलं, किती भ्रमर आहे कोणत्या प्रकारचे, तरी तुम्ही मुक्त व्हाल. भ्रमर परागुणी ती परिते कमळ दळे नेनती. साहित्यिक व्हा, ज्ञानेश्वरीकडे त्या नजरेने पहा, है ना. भ्रमर परागुणी ती. बरं इतकंच नाही, ज्ञानेश्वरीमध्ये आलिंगन सांगितले, आलिंगन है ना. मिठ्या मारणं म्हणजे आलिंगन नाहीये. पौर्णिमा असते तिकडून चंद्राचा उदय होतो आणि समुद्र उचंबळून येतो आणि आपल्या मुलाला आलिंगन देतो. का आपुला ठाव न सांडिता आलिंगीजे चंद्रू प्रगटता, हा अनुराग भोगिता कुमुदिनी जाणे. आता चंद्र विकासिनी कमळ असतं ना, चंद्र विकासिनी कमळ, चंद्र उगवला की फटकन असं मोठं होतं आणि चंद्राला पटकन आलिंगन देतं. आपुला ठाव न सांडिता, जाग्यावरून
चंद्राला पाहिल्यावर होते. हे नैसर्गिक चमत्कार आहे. नुसते गाथ्यातले चमत्कार जरी वाचले ना तरी तुम्ही त्याच्यावर PhD कराल बघ. उत्कृष्ट. आता तुकोबाराचं एक दृष्टांत आहे. ते म्हणतात प्रत्येक आई मुलाला संगोपन करते, पण एक आई मुलाला खाते. कोणती? सर्पिन. ती ज्यावेळेला ती अशी चालते ना, गर्भीण असते त्यावेळेला अंडे घालत जाते आणि तिला माघारी फिरेपर्यंत ते अंड्यातली पिल्लं पटापट इकडे तिकडे पळतात, लगेच पळून जातात. एखादं सापडलं की ती खाऊन टाकते. याचा अर्थ काय? तिला असं म्हणायचंय, पिलांनो तुम्ही माझ्या पोटी जन्माला आलात, मला या जगाने जगू दिलं नाही, मी कशी तरी जगले. कारण सर्प पाहायला गेलो काय करतात? का हळद हळद कुंकू आणतात काय? सर्प दिसला की काठी आणि विंचू दिसला की चप्पल. विंचू पिंडीवरी चढला, देव पूजा नावडे त्याला. विंचू पिंडीवरी चढला, विंचू पिंडीवरी चढला, विंचू पिंडीवरी चढला, विंचू पिंडीवरी चढला. पूजा नावडे त्याला, देव पूजा नावडे त्याला. देव पूजा नावडे त्याला, देव पूजा नावडे त्याला. येथे येथे बैलाराचे नाम, बैलाराचे नाम, येथे बैलाराचे नाम. आदिवासी आदम, वावे आदमासी आदम, वावे आदमासी आदम, वावे आदमासी आदम, वावे आदमासी आदम. विंचू पिंडीवरी चढला, देव पूजा नावडे त्याला. तिथे पैजाराचे का? तिथं माणसाने काय काढली पाहिजे? चप्पल. त्या पिंडीवर बाजूला झाल्यानंतर मारायचा का तिथंच मारायचा? हे नीट ऐकून घ्या. तिथंच मारा आणि महादेवाची क्षमा मागा. महादेवाला राग येणार नाही का? ते मारणं गरजेचं आहे. सर्प मारणं. अहो आता वाघावर किती वाद चाललाय माहिती? टीव्हीवर पाहता तुम्ही? वाघान बिबट्याने शेकडो माणसं खाऊन टाकले. शिवाजी महाराज त्यांच्या काळामध्ये वाघ मारून जो शेपूट आणत होता त्याला मोहरा देत होते. कारण का? वाघ हा गायी खातो. खरी गोष्ट आहे की नाही? म्हणून त्याला मारणं गरजेचं आहे. मग गायी मारायला पाहिजे का वाघ मारायला पाहिजे? तुमचं काय म्हणणं आहे? मग आताच्या मागच्या सरकारने गायी मारल्या का वाघ मारले? गायी करता कत्तलखाने काढले आणि वाघा करता प्राणी संग्रहालय काढले. गायी करता कत्तलखाने काढले. म्हणून विंचू पिंडीवरच मारला पाहिजे, सर्प मारलाच पाहिजे, वाघ शिकार केलीच पाहिजे. अलग लक्षामध्ये पर्याय नाही त्याच्याकरता. हो, म्हणून सर्पीन त्या पिलाला म्हणते, बघ तुला पण पाहिल्यावर लोक काठी काढणार. या जगात जगायचंय ना, पटकन दगडाखाली जाता आलं पाहिजे, पटकन पळून जाता आलं पाहिजे. जी मुलं माझ्या समोर रेंगाळ्यासारखे दिसली ना त्यांना मी जगू देणार आणि मीच खाऊन टाकते. मग ती माघारी फिरते ना, जेवढे मुलं पटकन पळून गेले ना पिलं तेवढे जगतात आणि जी समोर जिवंत राहते ते त्याने खाऊन टाकते परत. कारण तुम्हाला या जगात जगायचा अधिकार नाही. हो, आणि हे तुकाराम महाराज म्हणतात, हो आता आई आपल्याला खाणार आहे. कोणाला? पिलांना. हे पिलांना माहिती असलं पाहिजे. आधी पळतात त्यांना माहितीये आई आपली खाणार आहे, पळून जा. पण आई आपल्याला खाणार आहे हे ज्ञान पिलाला कोणी दिलं? मी 1 तासभर थांबतो, तुम्ही कुशाल सांगा. हे गाथ्यात आहे. हे गाथ्यामध्ये मला काय म्हणायचंय, आई आपल्याला खाणार आहे हे पिलाला शिकवलेलं कोणी आहे का सांगा? आता आपल्या मुलांना आपण शिकवतो, पण कधी गेल्या? बालवाडीत गेल्यानंतर. बरोबर आहे ना? फार तर अंगणवाडीत. आता आपल्याकडं पहिली दुसरी आहे, बालवाडी आहे, अंगणवाडी, उदरवाडी आहे का? उदरवाडी. उदरवाडी म्हणजे काय? पोटामध्ये शिकवण्याची प्रक्रिया आहे का? नाही ना. तरी त्या पिलाला पोटामध्ये शिक्षण कोण देतं हा प्रश्न तुकोबाराने विचारला. विठ्ठल विठ्ठल पोटामध्ये कोणी सांगितलेले पोटामध्ये कोणी
कोणी सांगितले सर्व उपजलता प्रेम नाही सांगता बोलता लाविता प्रेम नाही सांगता प्रेम नाही बोलता भावेला प्रेम नाही सांगता प्रेम नाही सांगता बोलता भावेला प्रेम नाही सांगता बोलता प्रेम नाही सांगता बोलता भावेला प्रेम नाही सांगता बोलता याला म्हणतात गाथा, याला म्हणतात अवलोकन, याला म्हणतात निसर्ग ज्ञान. जे न देखे रवी ते देखे कवी. असे तुकोबर आहे. काय ज्ञान आहे त्याच्यामध्ये. आणि हे सांगता सांगता मला काय म्हणायचंय की इथे ज्या वेळेला आणि डुक्कर सांगितलं डुक्कर डुकराला संसाराचं रूप का केलं तर जगामध्ये एवढे प्राणी निर्माण केले. कोणता कोणता प्राणी काय काय खातो है ना. अहो एकाच खाते का माहितीये का. आता कासवीचं पिलू आहे काय खात कासवीच्या पिलाचं पोट कसं भरतं. बाकीचे पिलं आईचं दूध तरी पितात. आई त्याला चारा आणते चोचीने त्याला खाऊ घालते असं काहीतरी आहे प्रत्येकाचं आहे. पण कासवीचं पिलू फक्त जेव्हा कासवी त्या पिलाकडे पाहते आणि पिलाकडे पाहिलं की पोट भरतं. अशी आपली एखादी आहे का. मुलाला भूक लागली त्या मुलाकडे डोळे वाचून पाहिलं अहो ते मरून जाईल. कासवीचे बाळ वाढे कृपादृष्टी ओ दुधा नाही भेटी अंग संग. याला म्हणतात गाथा, याला म्हणतात निरीक्षण. या निरीक्षणामध्ये मला एवढंच सांगायचंय बरं का. या निरीक्षणामध्ये पुन्हा कोणाला काय काय निर्माण केलंय खाण्याकरता आणि डुकराला काय निर्माण केलंय विष्ठा. आता मला तिसरं चरण पूर्ण करतोय आपल्याला. विष्ठा का निर्माण केली. जी माणसं कर्म करताना चुकतात त्या चुकीचं प्रायश्चित्त म्हणून त्याला तो जन्म मिळतो. ऐका डुक्कर कोण होतो तसं कावळा कोण होतो. जी माणसं चांगल्या कामाला गेली असताना चांगलं काम न पाहता वाईट पाहतात त्या कावळ्याप्रमाणे कावळा जर बैलाच्या खांद्यावर बसला तर बैल किती गुडगुडीत ते पाहत नाही. फक्त टिचर म्हणजे जिथं काही रक्त मागण्यासारखं जागा असलं का जखम तिथं टोच मारतो. चांगल्या बैलाच्या चांगल्या प्राण्याच्या खांद्यावर बसून जिथं जखम आहे तिथं टोच मारतो. त्याचे तुम्ही चांगल्या कामाला गेले सप्ताहाला गेले लग्नाला गेले ना बरं का हो पण तुम्ही काय म्हणाल सगळं बरं होतं पण कडीत बरोबर झालं नाही. आपण सगळं बरं होतं ते सांग ना. नेमकं तिथं टोच मारणार. नवरे चांगले होते पण नवरी जरा काळीच होते. तुला काय करायचं नांदवणार नांदवत ना. जी माणसं चांगल्या कामाला घेऊन चांगलं पाहत नाही नको तिथं टोच मारतात त्यांना टोचा मारायचा जन्म मिळतो म्हणजे कावळा होतो. तो होय कावळा जन्मोजन्मी तो होय कावळा जन्मोजन्मी तो होय कावळा जन्मोजन्मी परद्रव्य परनिंदेशी रचला परद्रव्य परनिंदेशी रचला परद्रव्य परनिंदेशी रचला परद्रव्य परनिंदेशी रचला तो होय कावळा जन्मोजन्मी तो होय कावळा जन्मोजन्मी तो होय कावळा जन्मोजन्मी. हा झाला कावळ्याचा दृष्टांत. तसं जी माणसं दिलेलं दान परत घेतात बरं का कळलं तुम्हाला. दिलेलं दान परत घेतात त्यांना डुक्कर हा जन्म मिळतो. दिलेलं परत घेतलं ना तू या जन्मात मग खालेलं परत खा. धन्यवाद. न कळाल्याबद्दल का कळाल्याबद्दल. खालेलं परत खा म्हणजे काय. अरे आपण जसं कुकर मधलं अन्न खातो आणि कुकर मधलं अन्न खाल्यानंतर आपल्या पोटात ज्यावेळेला जातं आणि आपल्या पोटात ज्यावेळेला तयार होतं त्यावेळेला ते खातं कोण डुक्कर. म्हणजे जसं आपलं हे कुकर आहे तर त्याचं हे कुकर आहे. नाही कळालं. हे कंपनीला कळालं कुकर कंपनीला. म्हणून कुकर कंपनीने कुकराचा शोध लावल्यानंतर त्याचा विचार केला डुक्कर आणि कुकर. शुकर ते होती जन्मोजन्मी शुकर ते होती जन्मोजन्मी शुकर ते होती जन्मोजन्मी देवोनिया दान परतोडी घेती देवोनिया दान परतोडी घेती देवोनिया दान परतोडी देवोनिया दान परतोडी घेती शुकर ते होती जन्मोजन्मी शुकर ते होती जन्मोजन्मी शुकर ते
माणसं घरात राहून दाराचे नियम पाळत नाही ते माणसं पुढच्या जन्मात घरात राहत नाही बिळात राहतात. ऊस कुठं राहते? कारण घरात राहतात ना तुम्ही, मग घराला नियम आहे, घराला दार आहे, अतिथी येणार, भिकारी येणार, वैदू येणार, वासुदेव येणार, पिंगळा येणार, काहीतरी दोन दोन दाणे त्याला, एक पैसा दोन काहीतरी दिलं पाहिजे त्याला. हो, घरात राहून जर दाराचे नियम पाळले नाही तर तुम्ही दारात राहायच्या लायक नाही आणि पुढचा जन्म कुठं राहणार? घुस किंवा सर्प, घुस किंवा सर्प. हो. म्हणून अतिथ अभ्यगत पूजा नाही झाला आणि घुस सर्प बिळा माझी होती. घुस कोण होते कळालं, सर्प कोण होतो कळालं, कावळा कोण होतो कळालं, डुक्कर कोण होतो कळालं. कोणला डुक्कर व्हायचंय आता? नाही का? नाही करा ना वर हात, काय हरकत नाही. कावळा कोणला व्हायचंय? नाही नाही. मग संत म्हणतात डुक्कर म्हणजे संसार. अभक्ष भक्षण करतो तो संसार. काम क्रोध मद मत्सर दम हे सगळं उकिरला. संसारामध्ये सगळं तापत्रयाची वाडी, मृत्यू काकाशी क्रोंडी सांडली आहे, दैन्याची किती वर्णने मी काल 35 गोष्टी सांगितल्या. 35 या संसारूपी डुकराचा आतमध्ये जी घाण आहे ना, बरं का, हो डुकर, आता तुम्हाला ती सवय लागून गेली, घाणीत राहायची सवय लागून गेली. त्यामुळे कधी कीर्तन संपतं, कधी संपतं, कधी संपतं, कारण ती सवय लागून गेली त्या वासाची. त्या वासाची सवय लागून गेली संसाराची. मोबाईल, हो टीव्ही आहे ना, गप्पा नको त्या गप्पा. हो, एवढं कीर्तन संपलं की बाजूला गेले. हो, कुठले बाबा होते हो? ठाण्याचे होते. चांगलं बोलले बरं का. मग त्यांचा अभ्यास आहे, धंदा आहे त्यांचा. काय बोलता, एकांता जर माणसं बसले तर काय बोलतील काय सांगते. डुक्करच ते खाते ते. हो, कामाच्या गोष्टी, विकाराच्या गोष्टी, अज्ञानाच्या गोष्टी, निंदेच्या गोष्टी है ना. आता आम्ही पैठणहून आलो. पैठणला एक कुसरवटा आहे. कुसरवटा म्हणजे काय नाही माहिती? कुचरवट्टा म्हणजे गावातले 4-5 खळ. खळ म्हणजे काय? निंदा करणारे. हे सगळे माहिती करून का खळ. आणि ते खळ म्हणजे काय? खळांचं काम करायचं, आपल्या घरच्या भाकरी खाऊन आपल्या जिबीच्या खराट्याने लोकांची गटार साफ करायची. कळलं का तुम्हाला? कोणत्या खराट्याने? आपल्या जिबीच्या खराट्याने लोकांची गटार साफ करायची. हे ज्यांच्याकडे काम असतं त्यांना म्हणायचं खळ. सप्ताह संपला का मग त्यांचा सप्ताह सुरू होतो. कोणाचा? खळांचा. किती राहिले कोणास ठाऊक, आणि कोणाकडे ठेवायला दिले कोणास ठाऊक. लांडगे बाबांकडे दिले का, ढगे बाबांकडे दिले का, मरे बाबांकडे दिले का, नवीन मंडळ स्थापन केलं का, तरुण वर्षभर कोण वापरित काय नाही. याचा धंदा असतोय, दुसरं काय डोक्यात येणार नाही. घाण सगळी डोक्यात काय भरली? सगळी घाण भरलेली आहे ती. आणि म्हणून संसार नावाचं डुक्कर आहे तुमच्या पोटात शिरलेले. हो, तर परमार्थ करा, दैवी संपत्ती आणा, चांगले विचार हो जगामध्ये मांडा, चांगले विचार. जेव्हा सुंदर स्त्री पाहिली, दिसली रात्रीच्या वेळे, ती अनुकूल झाली स्वामी विवेकानंदांना है ना. त्या सुंदर स्त्रीकडे पाहून तेव्हा ती तर अनुकूळ होती. हो, रात्रीच्या वेळे अनुकूळे, एकांतात आहे. हो, आणि स्वामी तुमच्यासारखा पुत्र मला व्हावा म्हणून मी तुम्हाला माझा देह समर्पण करते. हो, तुमच्यापासून मला तुमच्यासारखा मुलगा व्हावा. स्वामी म्हटले, बाई मी तुझा स्वीकार करून माझ्यासारखा मुला तोला होईलच हे काही नक्की सांगता येत नाहीये. आलं का लक्षामध्ये? हो, पण मला पुढचा भाग नंतर सांगायचा आहे. स्वामी विवेकानंदांना असं म्हणायचं होतं की नुसतं सौंदर्य हे प्रलोभनाला कारण असू नये. कारण का, ज्या स्त्रीला भगवंताने सौंदर्य दिलंय त्याबद्दल परमपूज्य डोंगरेजी महाराज असा अर्थ लावत होते. ते म्हणायचे, हो जगत इतना सुंदर है तो बनाने वाला कितना सुंदर होगा. कळलं तुम्हाला? ज्या स्त्रीला सौंदर्य दिलं ते कोणी दिलं? देवाने दिलं. मग स्त्री जर एवढी सुंदर आहे तो बनवणारा, मग त्या स्त्रीचा उपभोग घ्यायचा का देवाचं भजन करायचं? कारण कार्याकडे पाहायचं का कारणाकडे पाहायचं? हे कार्य आहे. स्त्रीला दिलेलं सौंदर्य हे काय? कार्य आहे. आणि निर्माण करणारा कोण आहे? कारण आहे. कारणाकडून कार्याकडे जायचं का कारणाकडून कार्याकडे यायचं? तर कार्याकडून कारणाकडे जायचं. जगत इतना सुंदर है तो बनाने वाला कितना सुंदर होगा. स्वामी विवेकानंद तिला हात जोडले, बाई तुझ्यावर मी लग्न करून माझ्यासारखा तुला मुलगा होईलच का नाही सांगता येत नाही, कसा होईल का नाही तोही सांगता येत नाही, होईल का नाही ते सांगता येत नाही, त्यापेक्षा हा उंचा पुरा गोरा गोमटा हाच तुझा मुलगा आहे असं मी तुला आज लिहून देतो, आम्ही तुझा पुत्र होतो म्हणून. याला विचार म्हणतात, चांगले विचार. असे चांगले विचार कीर्तनात मिळतात, प्रवचनात मिळतात. आणि म्हणून संसारापेक्षा परमार्थ हा सुगंधित आहे, चांगल्या विचाराचा आहे. आणि ते डुक्कर आहे, मेलेलं डुक्कर. आणि ते तर आपल्याला आयुष्यावर भोगायचंच आहे. पण संत म्हणतात ते मारून टाकलं आम्ही.
मेले डुक्कर बांधले खांदी. हो, अशा प्रकारे कशाला काय म्हणावं आणि कशाला काय म्हणावं असा आमचा मार्ग उलटा आहे. हो, तर तुम्ही समजून घ्यायचा प्रयत्न करा. एका जनार्दनी मार्ग उलटा आणि जो जाणे तो गुरुचा बेटा. विठोबा कुमार कुमार